नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसिंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता TETचा पेपरही फुटला. कोणती परीक्षा असो, प्रशासन झाले नापास. कोणती परीक्षा व्यवस्थित घेतल्या जात नाही. TET परीक्षा ही परीक्षा शिक्षकांसाठी फार महत्त्वाची आहे. कारण जे शिक्षक नोकरीवर रुजू आहे तरी पण त्यांना TET परीक्षा देणे बंधनकारक केल्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाची असलेली TET परीक्षाचा पेपरसुद्धा प्रशासनाकडून फुटला गेला. प्रशासन एवढा गाजावाजा करत असला, TET परीक्षा महत्त्वाची असली शिक्षकांसाठी, परंतु प्रशासनच त्यात फेल झालेले आहे. D.Ed. B.Ed. अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर D.Ed. B.Edमध्ये प्रवेश झाल्यानंतर 3 वर्ष 4 वर्ष तिथेसुद्धा एक्झाम द्यावा लागतात. आणि D.Ed. B.Ed पास झाल्यानंतरसुद्धा TET एक्झाम पास झाल्याशिवाय कुठेही जॉब नाही. ही वस्तुस्थिती. या TET परीक्षासाठी परीक्षा फी भरा, परीक्षेचा अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये एखादा गुण जरी कमी आला तरी नापास झाल्यानंतर त्यांना शिक्षक होता येत नाही. एवढ्या महत्त्वाच्या TET परीक्षेमध्ये पेपर मात्र लीक केला जातो. तर ही परीक्षा आयोजित करणाऱ्या, भावी शिक्षकाच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या TET परीक्षेच्या आयोजकावर देखील कारवाई व्हायला पाहिजे. त्यासोबतच शिक्षण मंत्री यांनीसुद्धा आपली जिम्मेदारी ओळखून आपला राजीनामा द्यायला पाहिजे, असा आवाज या TET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून निघत आहे, भावी शिक्षकांकडून निघत आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहारावरून देशभरात गदारोळ सुरू असतानाच आता राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पेपर फुटीलाही धक्कादायक बाब परीक्षेच्या 1 दिवसाआधी समोर आलेली आहे. शनिवारी उघडकीस आलेल्या खळबळजनक ही बातमी उडाली आहे. TETची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी दिल्लीतून आलेल्या तिघांना ठाणे पोलिसांनी भिवंडीतून अटक करत त्यांच्याकडून या परीक्षेच्या पत्रिकेतील 4 सेट जप्त केलेले आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पेपर फुटीमुळे स्पर्धा परीक्षांची पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यास सरकार पुन्हा अपयशी ठरलेले आहे, असा आरोप कॉक्रोच जनता पक्षाचे CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शनिवारी केला. राज्य असो वा केंद्र, भाजप सरकारला एकही परीक्षा प्रामाणिकपणे घेता येत नाही. त्यांना फक्त राजकीय पक्ष फोडणे आणि. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.